करायला सुरुवात बघा. NMS परीक्षा इयत्ता 8वी विषय गणित आणि सांख्यिकी हे प्रकरण आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर बघा, एक एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. पहिलाच प्रश्न आहे आपल्यासाठी, एखादा प्राप्तांक किती वेळा आला आहे हे दाखवणाऱ्या संख्येला त्या प्राप्तांकाची काय म्हणतात? ऑप्शन सरासरी, मध्यमान, वारंवारता आणि आरंभ बिंदू. तर किती वेळा आलेला आहे म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ऑप्शन नंबर 3 योग्य उत्तर आहे. अगदी सोपं आहे. बऱ्याचदा गोंधळू शकतो आपण सरासरी की मध्यमान, पण ते नाही तर ते वारंवारता सारणी आठवली की तुम्हाला ते लगेच कळणार आहे. त्याला काय म्हणतो आपण? वारंवारता म्हणतो. पहिला प्रश्न सुटला. आता दुसरा एक सराव प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. बघा, दुसरा प्रश्न आहे, एका वारंवारता वितरण सारणीमध्ये समेशन ऑफ fi इंटू xi किंवा सिग्मा fi इंटू xi बरोबर 24,240 आणि n बरोबर 40, तर बार x त्याला काय वाचायचं? बार x किंवा मध्य बरोबर किती? तर आपल्या या ठिकाणी मध्य बरोबर हा जो फॉर्म्युला आहे, हे जे सूत्र आहे ते सर्वांचा पाठ आहे. मध्य म्हणजे बार x बरोबर सिग्मा fi इंटू xi भागेला n. बघा, या सूत्रात किमती ठेवायच्या आहेत आणि आपल्याला भागाकार करायचा आहे. बघा, समेशन ऑफ fi इंटू xi दिलेलं आहे किती? 24,040 भागेला 40. बघा बरं, इथं चूक होण्याची शक्यता आहे. काय ती सांगतो बघा. 4 0 0 आणि 0 कट झाला. काय शिल्लक राहिलं? बघा, 24 24 24 तर आणि भागेला 4. लय सोपा भागाकार वाटतो. sin चौक 24 sin चौक 24 आलं 66. पण असं होणार नाही, कारण जेव्हा आपण 4 नाही शून्याची सवय ठेवायची. बघा, जास्तीत जास्त मुलांचं या ठिकाणी चूक होण्याची. बघा, 3 नंबर 1चं उत्तर म्हणजे चुकी सांगितलं होते. ठीक आहे. बघा, 4 ना 2 ला भाग दिला, शून्याचा भाग दिला, मग आता 24 झालेत. मग 4 सकम 24, मग पुन्हा 2 म्हणजे 4 पेक्षा लहान आणि शून्याचा भाग. त्या शून्याच्या भागची सवय ठेवा, सगळ्यात महत्वाचं. आता 24 4 सकम 24 म्हणजे 606. बघा, दिसतं का कोणत्या पर्यायामध्ये आहे? 4. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने एक एक प्रश्न आपल्याला शांत डोक्याने सोडवायचा आहे. सोपा घटक आहे, निश्चितपणे मार्क मिळवून देणारा घटक आहे NMS परीक्षेमध्ये. बघा, पुढचा प्रश्न बघूया आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे बघा, क्रिकेटच्या एका सामन्यात एका संघातील प्रत्येक खेळाडूने किती धावा काढल्या ते पुढे दिले आहे. बघा, 27 17 x 100 57 48 41 20 35 4 आणि 2. ठीक आहे. इथे बऱ्याचदा 20 आणि 4 आपण लिहू शकतो, पण वाचताना काळजीपूर्वक नजर पाहिजे आपली बरं का. 4 आणि 2 आहेत. जर सर्व धावांचा मध्य 40 असेल तर x ची किंमत किती? या ठिकाणी आपल्याला सूत्र आठवायचं आहे. सरासरी, मध्यमान किंवा मध्य यांचं एकच सूत्र आहे. कोणतं? बघा, आता छोटा प्रश्न आहे, आपण वारंवारता सारणी या ठिकाणी तयार करत बसायची नाही. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज. काय? सर्व प्राप्तांकांची बेरीज. हे सूत्र आपलं पाठच पाहिजे. सर्व प्राप्तांकांची बेरीज हे सूत्र समजून पाठ पाहिजे आपलं बरं का. नुसतं पाठ असून अर्थ नाही, कारण आहे तसं सूत्र वापरायचं आपल्याला गरज पडत नाही. बऱ्याचदा त्यामध्ये बदल करावा लागतो. बघा, सर्व प्राप्तांकांची बेरीज भागेला एकूण प्राप्तांकांची संख्या. एक नाही, एकूण प्राप्तांकांची संख्या म्हणजेच एकूण प्राप्तांक. आता या सूत्रामध्ये ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या प्रश्नामध्ये काय काय दिलेलं आहे बघा. मध्य दिलेला आहे किती? 40. म्हणजे मध्याची किंमत या ठिकाणी आपण 40 घेतली. बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज. प्राप्तांक दिलेले पण त्याच्या मध्येच x आहे. ठीक आहे. मग सर्वांची बेरीज होईल. ठीक आहे. बघा, सर्व प्राप्तांक या ठिकाणी लिहू किंवा आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल आपल्या परीक्षेमध्ये तर आपण काय करूया, त्यांची डायरेक्टली बेरीज करूया. तर बघा, परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा लिहित बसायची गरज नाही. डायरेक्ट यांची बेरीज इथं करूया आणि आडव्या मांडणीची बेरीज करायला शिका. आडव्या मांडणीची बेरीज केल्यामुळे तुमचा वेळ खूप वाचणार आहे. आणि ती बेरीज करताना एकक स्थानची बेरीज, दशक स्थानची बेरीज
कशी माझ्यासोबत बघा, ज्यांची बेरीज झाली त्यांच्या छेदामध्ये काय करायचंय तुम्हाला, डॉट करायचा आहे. बघा 2 6 6 आणि 5 11 11 आणि 0 11, 11 आणि 1 12, आता 12 झाले, 12 आणि 8 20 20 झाले, आता 20 आणि 7 27 27 27 आणि 0 27 आणि 27 आणि 7 27 आणि 7 34 34 आणि 7 41 41 ला फक्त आपण 1 लिहिणार आहोत. हातचे 4 ते लगेच इथे लिहून टाकायचे. 0 आणि 4 4 4 आणि 0 4 4 4 आणि 3 7 7 7 आणि 2 9 9 9 आणि 4 13, आता 13 13 आणि 4 17 17 17 आणि 5 22 22 22 आणि 0 0 22 आणि 0 22 0 नाही 22 22 आणि 1 23 23 23 आणि 2 25 25 ला 5 हातचा आला 2 25 म्हणजे 2 आणि 5. आता शतक स्थानचा अंक कुठं आहे, फक्त इथं आहे, बरोबर आहे. 2 आणि 1 3 3 से 51, x हे चल आहे त्याला आहे तसं लिहूया, अधिक x. आता एकूण प्राप्तांक किती आहेत मोजावे लागतील, आहे की नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, एकूण प्राप्तांक 11 आहेत, ते 11 भागीला लिहूया. आतापर्यंत जे सूत्र होतं, आता समीकरण तयार झालं. इथपर्यंत सूत्र होतं, आता काय झालं, समीकरण तयार झालं आणि समीकरणाच्या नियमानुसार आपण त्याला सोडवायचं आहे. समीकरणाच्या नियमानुसार त्याला सोडवायचंय. मग काय करता येईल बरं, 11 या ठिकाणी भागाकारामध्ये इकडे येताना त्यांचा गुणाकार होईल. म्हणजेच बघा 40 गुणेला 11 बरोबर 351 वजा अधिक x, वजा नंतर होणार आहे, आता सध्या x आहे, अधिक x, आधी गुणाकार करूया. सोपा गुणाकार आहे, पुढे लिहितो आता इकडे बघा या ठिकाणी. हा शून्याला 0 आणि 11 4 44 44 म्हणजे 440 बरोबर 351 अधिक x. आता x ची किंमत शोधायची म्हणजे एका बाजूला x राहायला पाहिजे. मग आता 351 परत डाव्या बाजूला आणायचं आहे. इकडे 351 प्लस आहेत, इकडे काय होतील मायनस होतील, काय होतील मायनस होतील म्हणजे वजा होतील. म्हणजे 440 वजा 351 बरोबर x. आता बघा वजाबाकी करत असताना बघा, आता वजाबाकी करायची आहे, आडव्या मांडणीतच करायला शिकूया, सराव ठेवूया. नसलं जमत तर उभ्या मांडणीत करा, मार्क जाता कामा नये परीक्षेमध्ये, ठीक आहे. बघा 0 वजा 1 नाही होत, मग आपण शेजारी गेलो, या ठिकाणाहून 1 सुटा केला, या ठिकाणी 3 राहिले, ते लिहून टाकायचे लगेच बरं का. आता किती झाली 10, 10 वजा 1 9, आता संपलं. 3 वजा 5 जात नाही, पुन्हा सुटा करूया. आता इथे 3 राहिलेत, इथे किती झाले 13, 13 वजा 5 8, 3 3 गेला 0 म्हणजे 89 बरोबर x, म्हणजे x बरोबर 89. बघा प्रश्न 4. एका शाळेतील 7वीच्या वर्गातील 15 विद्यार्थ्यांचे चाचणी परीक्षेत एका विषयात मिळालेले गुण पुढील प्रमाणे आहेत. विद्यार्थी 15 आहेत, वारंवार तर सारणी पण तयार करू शकतो आपण, किंवा मग 15 विद्यार्थ्यांची डायरेक्टली बेरीज पण करू शकतो. दोन्ही पद्धती सोडा. सो परीक्षेमध्ये असताना सारणी तयार करायला वगैरे बराचसा वेळ जाईल आपला. आपण डायरेक्टली बेरीज करूया. म्हणजे मध्यमान काढायचं म्हणजे काय करायचं आहे, मध्यमानात असेल किंवा मध्य असेल तर सर्व प्राप्तांकांची बेरीज, सर्व प्राप्तांकांची बेरीज. प्राप्तांक म्हणजे काय, दिलेले अंक किंवा दिलेल्या संख्या, सर्व प्राप्तांकांची बेरीज. संख्या बोललो, संख्याच लिहिली, प्राप्तांकांची बेरीज भागिले काय, एकूण प्राप्तांक संख्या, एकूण प्राप्तांकांची संख्या. बघायला जाता इकडे या सर्वांची बेरीज करताना सर्वांना परत लिहायचं नाही,
पेपरवरती आपला हे असतो पेन्सिल साइन डायरेक्ट तिथे बेरीज केली तरी चालते. बघा एकक स्थानची घेऊया. 2 आणि 6 8, 8 8 आणि 7 15, 15 आणि 9 24, 24 आणि 8 32, 32 आणि 4 36, 36 आणि 0 36, 36 आणि 0 36, 36 आणि 8 44, 44 आणि 5 49. पटापट बेरीज झाली बघ. 49 हा 49 आणि 2 51, 51 आणि 4 55, 55 आणि 7 62, 62 आणि 8 70, 70 ला 0 हातच्या आले 7 ताबडतोब इथं लिहून टाकायचे. ठीक आहे. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 9 आणि 2 11, 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 240. प्राप्तांक तर सांगितलेच त्यांनी 15 विद्यार्थ्यांची, परत मोजायची गरज नाही. भागीला 15 बघा 15 एक 15, 15 एक 15, 2 चा भाग जाणार नाही. 24 वजा 15 हे 5 आणि ते 4 9, म्हणजे त्या ठिकाणी 9 वरती 0 90, 15 6 हे 90, म्हणजे उत्तर आलं 16. मग किती आहे मध्यमान? 16 आहे मध्यमान. किती आहे? 16 आहे. पर्याय क्रमांक 2 हे पण महत्वाचं आहे. आपलं उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे, कारण आपल्याला वर्तुळ काळं करायचं आहे. पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बघा एका वारंवारता वितरण सारणीमध्ये जर समेशन ऑफ fi इंटू xi किंवा सिग्मा fi इंटू xi बरोबर 1740 आणि n इक्वल टू 25 किंवा 25 तर बार एक्स. आता तुम्हाला बार एक्स काय? कधी कधी प्रश्नामध्ये कन्फ्युज होतो आपण, आहे की नाही? मग बार एक्स म्हणजे काय असतो? मध्य असतो. मध्य म्हणजेच बार एक्स अशी लिहायची सवय लावा. काय? समेशन ऑफ fi इंटू xi किंवा सिग्मा fi इंटू xi डिवाइड बाय n. ठीक आहे. आता या ठिकाणी सरळ सरळ किमती दिलेल्या, फक्त भागाकार करायचा आहे. 1740 भागिले 25. बघा एकच स्थानी 5 आणि म्हणजे पूर्ण भाग जातो, ते पण सोपं आहे. बघा 1 ला भाग जात नाही 0, 7 ला भाग जात नाही 0. मुद्दामून शून्याचा भाग देण्याची सवय ठेवा, नाही तर मग पुढे पण आपण शून्याचा भाग देत नाही. आता किती झाले? 174. 25 6 150, बरोबर आहे की नाही? 25 7 25 7 175, 25 8 200. सोपा पाडा आहे, गोंधळायचं नाही. पण मग 6 चा भाग जातो. 25 6 150. 174 मधून 50 गेले, 150 गेले म्हणजे 74 मधून 50 गेले. किती उरले? 24. 24 वरती 0 240. म्हणजे या ठिकाणी 240 आले, हरकत नाही. 25 9 25 9 225. 25 9 225. गोंधळ होत असेल तर इथं लिहितो 240 वजा 225. किती उरले? हे 5 आणि ते 10 15 उरले. किती उरले? 15. वजाबाकी करताना सोपी सवय लावा. प्रत्येक हातचा उष्णा घेत बसायचं नाही. तुमच्या भाषेत सांगा झालं तर इथून सोडला, इथं 3 राहिले, इथं 10 झाले, 10 5 गेले 5, 3 2 गेले 1 0, तरी 15 झाले. पॉइंट घेऊया. काय घेऊया? पॉइंट. आता 0 आला, किती झाले? 150. 25 7 150 म्हणजे उत्तर आलं आपलं. आता ही 0 लिहायची गरज नाही. 69.6 निश्चितच पर्यायामध्ये असलं पाहिजे. पर्याय क्रमांक 2. इथे लक्षात थोडस शांततेने सोडवायचं आहे. पॉइंट आला, पॉइंटला तर अजिबातच घाबरायचं नाहीये. पर्याय क्रमांक 2 त्याचं अचूक उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. बघा सोपा प्रश्न आहे. बघा काहीच वाचायची गरज नाही, वेळ वाचतो आपला. डायरेक्ट प्रश्न काय ते वाचायचं. या प्राप्तांकामध्ये 71 या प्राप्तांकांची वारंवारता किती? कारण आपल्या परीक्षेमध्ये वेळ पण महत्वाचा आहे बरं का. बुद्धिमत्ता गणित सोडवताना वेळेत सुटणं ते गरजेचं आहे.
या प्राप्तांकामध्ये 71 प्राप्तांकांची वारंवारता किती? वारंवारता म्हणजे काय? किती वेळा आलेला आहे. बघा जितक्या वेळ झाला तितक्या वेळ रेष मारायची. 71 1 2 3 4 5. किती वेळा आला? 5 वेळा. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. काही प्रश्न सोपे असतात, काही प्रश्नाला जास्त वेळ द्यावा लागतो आपल्याला. वारंवारता म्हणजे किती वेळा आलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया. बघा 18 प्राप्तांक. हा आता याच्या ठिकाणी तुम्हाला विचार करणं आहे. खरा कस अशा प्रश्नांना लागतो. ठीक आहे, 18 प्राप्तांकांचे मध्यमान 37 आहे. त्यापैकी एक प्राप्तांक वगळला असता उर्वरित प्राप्तांकांचे मध्यमान 1 ने कमी होते, तर वगळलेला प्राप्तांक कोणता? मग आपल्याला वगळलेला प्राप्तांक काढायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला सूत्र माहित पाहिजेत. मी शॉर्ट मध्ये सूत्र लिहितो बघा. मध्य बरोबर आणि मग पुढे मांडणी करतो. मध्य बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागेला एकूण प्राप्तांक. एवढं शॉर्ट मध्ये समजेल ना? ठीक आहे. तर आपला प्राप्तांक शोधायचा आहे. तर हे प्राप्तांक इथं भागेला आहे म्हणजे इथं मध्य गुणेला प्राप्तांक. काय? मध्य गुणेला प्राप्तांक बरोबर तुम्हाला भेटणारे प्राप्तांकांची बेरीज. आणि इथं जर आपल्याला बेरीज भेटली तरच आपण तो प्राप्तांक शोधू शकतो. एवढं कळालं? ठीक आहे. हे जर कळालं तर आता पुढे मी काय करणार आहे ते तुम्हाला समजेल. हे जर समजून घेतलं तर पुढे मी काय करणार आहे ते तुम्हाला समजणार आहे. बघा 18 प्राप्तांकांचे मध्यमान किती आहे? 37. म्हणजे मध्य गुणेला प्राप्तांक म्हणजे 18 गुणेला 37 हे करणार आहे. आता पुढे काय सांगितलेलं प्रश्नामध्ये ते लक्षात घ्यायचंय. प्राप्तांक त्यापैकी एक प्राप्तांक वगळला म्हणजे प्राप्तांक किती? 18. 18 मधून एक वगळला 17. व्हेरी गुड. तर उर्वरित प्राप्तांकाचे मध्यमान 1 ने कमी होतं. मध्यमान किती? 37. 1 ने कमी झालं म्हणजे किती? 36. यांचा जो फरक असणार आहे तो उरलेला प्राप्तांक असणार आहे. यांचा गुणाकार करायचा आहे. सगळ्यांना गुणाकार आला पाहिजे, बरोबर आहे की नाही? मग 18चा पाढा सगळ्यांना आला पाहिजे. 17चा पाढा 20 पर्यंत 30 पर्यंत पाढा तर सगळ्यांनी तोंड पाठ पाहिजे. हा 18 साते बोला 18 पंचे 90, 18 सकम 108, 18 साते 126. 126 ला आपण फक्त 6 लिहू, हातचे 12 येतील. 18 त्रिक 54, 54 आणि 12 56, 66. किती? 66. 6 से 66. आता याचा गुणाकार बघा. 17 सकम 102. 102 ला फक्त 2 हातचे आले 10. 17 त्रिक 51, 51 आणि 10 108. व्हेरी गुड. 612. आता फरक काढायचा आहे म्हणजे उरलेला प्राप्तांक भेटेल आपल्याला. म्हणजे 666 वजा 612. 6 तून 2 गेले 4, 6 तून 1 गेला 5, 6 तून 6 गेले 0. 54 आपलं उत्तर येणं अपेक्षित आहे. पर्याय क्रमांक 3. सोपा आहे, अवघड काहीच नाही. फक्त विचार पहिल्यांदा हे माहित पाहिजे की नुसते माध्यमानं प्राप्तांक दिलेला आहे. मग याची बेरीज आणि त्याची बेरीजला जो फरक आहे तो वगळलेला प्राप्तांक या ठिकाणी असणार आहे. येतं लक्षात सगळ्यांच्या? आणि पाढे तुम्ही पाठ कराच. 30 पर्यंत तर पाढे पाठ पाहिजेत म्हणजे असे गणित सोडून आपल्याला काय होतं? सोपं जातं. घ्यायचा पुढचा प्रश्न. बघा 1 ते 21 दरम्यान च्या सर्व विषम संख्यांचे मध्यमान किती? सगळ्यात सोपा प्रश्न आहे. आता सगळ्या संख्यांची बेरीज करत बसायची नाही. ज्यावेळेस संख्या क्रमाने असतात, काय असतात? क्रमाने असतात, तर मधोमध येणारी संख्या आहे त्याचं काय असते? सरासरी असते, मध्य असते किंवा मध्यमान असते. सरासरी म्हणजे मध्य, मध्यमान म्हणजे मध्य आणि मध्य म्हणजे मध्य. मग क्रमाने येणाऱ्या संख्या ती काय असते? त्यांचं मध्य असतो. मग आपल्या थोड्या म्हणून मांडून घेऊया. न मांडता कसा करायचं ते पण मी शिकवतो तुम्हाला, पण थोड्यात मांडून घेऊया. बघा किती? 1 ते 21 दरम्यान म्हटला. बघा शब्द बघा, ज्यावेळेस दरम्यान म्हटलं जातं त्यावेळेस हे दोन्ही अंक घ्यायचे नसतात. पासून पर्यंत म्हटलं तर ते पण घ्यायचे.
पासून पर्यंत म्हटलं तर ते पण घ्यायचे. दरम्यान म्हटलं म्हणजे एकच्या पुढची विषम संख्या कोणती आहे? 3. बघा 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17, 19. 21 घ्यायची गरज आहे का? नाही. किती आहेत त्या मोजा बरं? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. म्हणजे 9 म्हणजे 4 इकडे आणि 4 तिकडे. बघा 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4 म्हणजे 11 त्याचा मध्य. काय मध्य 11 आहे. मग तुम्ही म्हणसाल सर जर या संख्या खूप मोठ्या असत्या 100 पण सांगितलं असतं मग 100 पण संख्येला यायच्या का? नाही. मग अशा वेळेस काय करायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2. पहिली संख्या किती आहे? 3. अधिक शेवटची संख्या किती आहे? भागेला किती करा सांगितलं? 2. 19 आणि 3 22. भागेला किती? 2. 11 दुने 22. आलं उत्तर? त्यात थोडक्यात होत्या म्हणून मी तुम्हाला लिहून दाखवलं. प्रत्येक वेळेस सगळ्या संख्या लिहित बसायची गरज नाही. म्हणून पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 तुम्हाला मध्ये भेट. आलं लक्षात? पर्याय क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न घेऊया. शतमान स्तंभालेखामध्ये सर्व आलेख हे 100 उंचीचे असतात. 100% उंचीचे असतात. बघा 14 प्राप्तांकांचे मध्यमान 29.25 आहे. तर बेरीज किती? आता सूत्र लिहिलं होतं मी तुम्हाला. 29.5 आहे तर बेरीज किती? बघा हरकत नाही. बघा 14 प्राप्तांकांचे मध्यमान. आता आपण लिहिलं होतं मध्यमान बरोबर प्राप्तांकांची बेरीज. शॉर्ट मध्ये लिहितो प्राप्तांकांची बेरीज भागेला प्राप्तांक. मग काय काय दिलेलं आहे? तर प्राप्तांक दिलेले आहेत आणि मध्यमान दिलेले आहे. करायची काय? बेरीज. म्हणजे मध्यमान. बघा परीक्षेत तुम्हाला एवढं लिहायची गरज नाही. डायरेक्ट गुणाकार करायचा. जे काही क्रिया असेल संख्या टाकून प्राप्तांक बरोबर बेरीज. हे आठवलं, हे सुचलं, हे लिहायची गरज नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी लिहितोय. मग मध्यमान किती दिलेलं आहे? 14. बेरीज किती आहे? 29. सॉरी प्राप्तांक किती आहेत? 29.5. ठीक आहे. प्राप्तांक 14 आहे आणि मध्यमान 29.5 आहे. उलट सुलट झालं. गुणाकारामध्ये काही हरकत नाही, बाजू बदलली तर. ठीक आहे. मध्यमान किती आहे? 29.5 आहे आणि प्राप्तांक 14 आहे. यांचा गुणाकार केला म्हणजे तुम्हाला त्यांची बेरीज भेटते. बघा 14 ने गुणून घ्यायचं. पॉईंट असेल गुणाकारामध्ये अजिबात घाबरायचं नाही. पॉईंट नाही समजून गुणाकार करायचं, नंतर पॉईंटचा विचार करायचा. बघा 14 पंच 70 हातच्या आले 7. 14 दुने 28. हा सॉरी 14 नवे 126. 126 आणि 7 133. 133. 133 ला 3 हातच्या आले 13. 14 दुने 28. 28 आणि 13. 8 आणि 3 11 आणि 10 41. 41. पॉईंट 1 नंतर आहे. किती आली बेरीज? 413. आता सर परीक्षेत एवढा प्रश्न सोडवायचा का नाही? प्रश्न वाचला, तुम्हाला माहिती या दोघांचा गुणाकार करायचा आहे, डायरेक्ट इथंच लिहा प्रश्नपत्रिकेतच. परत लिहू पण नका 14 आणि 29. इथं असं लक्षात आलं ना गुणाकार करणं. मग 14 पंच 70. 70 ला 7 हातच्या आले सॉरी 70 ला 0 सॉरी 70 ला 0 हातच्या आले 7. 14 नवे 126. 126 आणि 7 133. 133 ला 3 हातच्या आले 13. 14 दुने 28. 28 आणि 41. पॉईंट 1 नंतर आहे. झालं 413 उत्तर. ऑप्शन नंबर. असं 30 सेकंदाच्या आत उत्तर भेटतं तुम्हाला. पण केव्हा? जेव्हा तुम्ही असे 10-12 गणित सोडवसाल, याचा सराव भरपूर करसाल, तेव्हा तुमच्या ऑटोमॅटिक लक्षामध्ये येईल की काय करायचं आहे. ठीक आहे. आता इथे थांबूया आपण. 10 गणित इंटरव्ह्यू नंतर करूया. ठीक आहे. 5च राहील का? ठीक आहे. घ्यायचे? ठीक आहे नंतर घेऊ आपण. वेळ होतोय आता.